नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेन या चॅप्टरची क्विक रिव्हिजन पाहणार आहे। ओके, म्हणजे प्लेन या चॅप्टरमध्ये सीईटीला कशा प्रकारचे एक्झाम्पल्स येतील, त्याच्यासाठी काय फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, हा जो काय पॉईंट असणार आहे तो पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ओके, सो बघा, प्लेन या चॅप्टरचा जर विचार तुम्ही केला, जसं लाईनमध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन होतं, अँगल बिटवीन लाईन होतं, ओके, किंवा आपल्याला म्हणूया की डिस्टन्स जे काय आहे की एखाद्या लाईनचं एखाद्या पॉईंटपासून किती डिस्टन्स आहे किंवा दोन पॅरलल लाईनमध्ये काय डिस्टन्स असणार आहे, हे सगळेच्या सगळे लाईनचे पॉईंट तुम्हाला लाईन या चॅप्टरमध्ये होते, बरोबर। पण प्लेन हा जो काय पॉईंट आहे, लाईन अँड प्लेन एकच चॅप्टर आहे, पण त्यातला प्लेन हा जो काय पॉईंट आहे त्या प्लेनवरती फक्त आणि फक्त इक्वेशन ऑफ प्लेन एवढ्याच पॉईंटवरती तुम्हाला एक्झाम्पल असणार आहेत। इक्वेशन ऑफ प्लेन अँड इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स या दोन पॉईंटवरतीच तुम्हाला काय असणार आहे, प्लेन या चॅप्टरवरती एक्झाम्पल्स सीईटीला येणार आहेत तुम्हाला। ओके, सो अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन हा जो काय लास्ट पॉईंट आहे तो पॉईंट काय झालेला आहे तुमचा स्टेट बोर्डला सुद्धा कॅन्सल झालेला होता, सो त्याच्यावरची सीईटीला सुद्धा एक्झाम्पल्स येणार नाही आहेत। ओके, मग आता लक्षात घ्या की प्लेन या चॅप्टरचं पाहताना सुरुवातीला आपण त्याचा स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा। बघा, लाईन हा जो काय चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ लाईन शिकलो, सो ते इझी पॉईंट्स होते का, तर त्या ठिकाणी लाईन याच्यावरती एक्झाम्पल्स इझी असतात म्हणजे पटकन समजतात। पण प्लेन हा जो काही चॅप्टर आहे ना, याच्यामध्ये एन बारची व्हॅल्यू तयार करणं थोडंसं किचकट असल्यासारखं काम वाटतं आपल्याला, बट किचकट नाही आहे, इझी आहे, नीट पद्धतीनं समजून घ्या। लाईनसाठी थोडेसे डायरेक्शन रेशो वेक्टर जो आपण घेतो तो वेगळ्या पद्धतीने घेतो, या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घेतो आपण। ओके, सो समजून घ्या। सो स्टँडर्ड फॉर्म जो काय आहे तो स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवा। जसा लाईनचा स्टँडर्ड फॉर्म आपण शिकलो होतो की कार्टेशियन मध्ये असेल तर x - x1 अपॉन a, त्याच पद्धतीनं प्लेनसाठी सुद्धा जर वेक्टर फॉर्म असेल, पहा हे जे असणार आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये तुमचं वेक्टर फॉर्ममध्ये, आणि हे जे आहे ते कसल्या फॉर्ममध्ये असेल, कार्टेशियन फॉर्ममध्ये असेल। ओके, सो लक्षात ठेवा वेक्टर फॉर्म असेल तर r बार डॉट n बार इक्वल्स टू p। आता p इथं कॉन्स्टंट असणार आहे, पण आता हा जो n बार आहे की नाही, या n बारलाच आपण डायरेक्शन रेशो वेक्टर सुद्धा म्हणू शकतो। म्हणजे हा जो n बार आहे याच्यावरून आपल्याला नेहमी काय मिळणार आहेत, डायरेक्शन रेशोज मिळणार आहेत। आपण अँगल बिटवीन टू लाईन, अँगल बिटवीन टू प्लेन, किंवा बघा आपण कुठला पॉईंट घेतला होता की दोन लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील किंवा एक लाईन एक प्लेन पॅरलल असेल, तर त्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा की आर बारच्या शेजारी जो होता त्याच्यावरून आपण डायरेक्शन रेशोज घेतले होते, बरोबर। सो हा एन बार जो आहे यालाच डायरेक्शन रेशो वेक्टर म्हणलं जातं आणि याच्यावरून आपल्याला डायरेक्शन रेशोज मिळतात। ओके, दुसरी गोष्ट, जर याचा कार्टेशियन फॉर्म बघितला तर कार्टेशियन फॉर्म आहे ax प्लस by प्लस c z प्लस d इक्वल्स टू 0। सो एक्सचा कोइफिशियंट हा a म्हणजे a डायरेक्शन रेशो, वायचा कोइफिशियंट b आणि झेडचा कोइफिशियंट c असणार। ओके, सो डायरेक्शन रेशोज आपल्याला कुठं मिळतील, कार्टेशियन फॉर्म मध्ये x, y आणि झेडच्या कोइफिशियंट्सवर। ओके, आता पहा इक्वेशन ऑफ लाईन तयार करताना टोटल आपल्याला या ठिकाणी तीन प्रकारचे इक्वेशन्स आहेत, म्हणजे तीन पद्धतीने इक्वेशन तयार करू शकतो। पहिला आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड, नीट वाचायचं बघा, लाईन मध्ये परपेंडिक्युलर टू वेक्टर होतं, पण प्लेन लाईन मध्ये पॅरलल टू वेक्टर होतं, बट प्लेन साठी कसं पाहिजे ते परपेंडिक्युलर टू वेक्टर। म्हणजे या ठिकाणी हा जो एन बार आहे की नाही आपला, हा एन बार त्या प्लेनला पॅरलल नसणार आहे, तर जे काही प्लेन असेल त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे। म्हणजे काय समजून घ्या, पहा हे आपलं एक प्लेन आहे, हे प्लेन एखाद्या पॉइंट मधून पास होत असेल किंवा या प्लेन मध्ये जर एखादा पॉइंट असेल, तो जो काय पॉइंट असणार आहे त्या पॉइंटला आपण ए पॉइंट म्हणणार आहे आणि याच्यावरूनच आपल्याला ए बार हा वेक्टर मिळणार आहे। ओके, आणि या प्लेनला जो वेक्टर कसा असेल, परपेंडिक्युलर असेल, सो हा जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे की नाही, त्या परपेंडिक्युलर वेक्टरला आपल्याला एन बार मानायचं आहे। बरं, एन बार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, एन बार म्हणजे डायरेक्शन रेशो वेक्टर आहे, म्हणजे प्लेनला पॅरलल असलेला वेक्टर असेल किंवा प्लेनला एखादी लाईन परपेंडिक्युलर आहे, त्या परपेंडिक्युलर लाईनचा वेक्टरवरून आपण काय घेऊ शकतो, त्याचे डायरेक्शन रेशोज जे काय असेल, समजा या
प्लेनला एखादी लाईन काय आहे परपॅन्डिक्युलर आहे. सो लाईनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, लाईनचं इक्वेशन असतं x मायनस x1 अपॉन a विच इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b विच इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन c. बघा मग या प्लेनला ही जर लाईन काय असेल परपॅन्डिक्युलर असेल तर या लाईनचे जे काय डायरेक्शन रेशोज आहेत की नाही, या डायरेक्शन रेशोज वरून सुद्धा आपण या ठिकाणी n बार तयार करू शकतो. लक्षात ठेवा ज्या गोष्टी सांगतोय ते प्लेन आणि या प्लेनला जो काय असेल परपॅन्डिक्युलर वेक्टर असू देत किंवा लाईन एखादी परपॅन्डिक्युलर असू देत, त्या ठिकाणी जे काय असणारे परपॅन्डिक्युलर त्या परपॅन्डिक्युलरचा वेक्टर आपण काय मानणार आहे n बार मानणार आहे. सो r बार डॉट n बार इक्वल्स टू a बार डॉट n बार. a बार म्हणजे लक्षात आला असेल हा जो काय पॉइंट आहे, हे प्लेन ज्या पॉइंट मधून पास होते किंवा त्या प्लेनच्या मध्येच असलेला एखादा कोणताही पॉइंट. ओके, याचा जर आपण कार्टेशियन फॉर्म बघितला तर कार्टेशियन फॉर्म आहे x मायनस x1 इंटू a प्लस y मायनस y1 इंटू b प्लस z मायनस z1 इंटू c. ओके, या ठिकाणी चुकून ह्याला इक्वल्स टू 0 असणार आहे या ठिकाणी डायरेक्टली. ओके, इथं प्लस डी नसतं, चुकून लिहिण्यात आलेलं होतं ते इक्वल्स टू काय असणार आहे 0 असणार आहे. ओके, सो हे झालं पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपॅन्डिक्युलर टू अ वेक्टर. आता दुसरं जर इक्वेशन पाहिलं तर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंटच आहे, बट आता इथं परपॅन्डिक्युलर होतं, इथं परपॅन्डिक्युलरच्या ऐवजी काय वाचा पॅरलल. आणि ते पॅरलल कशाला आहे बी बार आणि सी बार. बघा मानताना मी या ठिकाणी बी बार आणि सी बार वेक्टर मानलेत. ओके, समजा एखादं प्लेन एखाद्या पॉइंट मधून पास होते. बघा हे प्लेन आहे आपलं, पॉइंट मधून पास होतोय. सो हा असेल तो आपला ए, याच्यावरून मिळेल आपल्याला ए बार आणि ते पॅरलल आहे. समजा या दोन लाईनला बघा ही बी बार लाईन आहे आणि ही सी बार लाईन आहे. समजा या दोन लाईनला आपलं प्लेन कसं आहे पॅरलल आहे. बरं, आपल्याला माहिती आहे की इथं जो n बार आहे तो n बार काय पाहिजे आपल्याला परपॅन्डिक्युलर टू प्लेन पाहिजे. मग इथं ह्या दोन लाईन कशा आहेत प्लेनला पॅरलल आहेत ना, मग आपल्याला पॅरलल असेल तर त्या ठिकाणी n बार घेता येत नाही. मग आपण एक गोष्ट शिकलो होतो बघा, लाईन मध्ये शिकलोय, 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये सुद्धा शिकलोय आणि वेक्टर मध्ये सुद्धा शिकलोय की ह्या ज्या दोन लाईन पॅरलल आहेत या दोन पॅरलल लाईनला जर आपण परपॅन्डिक्युलर वेक्टर तयार करायचा असेल तर हा जो काय परपॅन्डिक्युलर वेक्टर असतो तो या दोन लाईनचा काय असतो क्रॉस प्रोडक्ट असतो. बरं, n बार म्हणजे डायरेक्शन रेशो वेक्टर आहे. मग समजा ही जर दोन लाईनची इक्वेशन दिली असतील तर हा जर डायरेक्शन रेशो वेक्टर असेल तर त्या लाईन वरून बी बार हा डायरेक्शन रेशो वेक्टर आणि सी बार सुद्धा डायरेक्शन रेशो वेक्टरच घ्यायचा. कसा डायरेक्शन रेशो वेक्टर घेतो हे आपण बघितलेलं होतं आहे की नाही. सो या ठिकाणी ही लाईन जर या दोघांना परपॅन्डिक्युलर असेल तर ती ऑब्व्हियसली या प्लेनला सुद्धा कशी असणार आहे परपॅन्डिक्युलर असणार आहे. म्हणून या ठिकाणी हा जो n बार आहे नॉर्मल वेक्टर तो काढून त्या ठिकाणी आपण इथं काय घेतलेलं आहे फक्त बी बार क्रॉस सी बार घेतलेलं आहे. ओके, लक्षात घ्या n बारच आहे पण या ठिकाणी n बार तयार कसा होतोय तर त्यासाठी या दोन पॅरलल लाईनचा मला क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागतोय. आता तिसरा टाइप जर बघितला तर काय आहे पहा, इक्वेशन ऑफ प्लेन आहे पासिंग थ्रू. काय सांगितलंय त्यांनी 3 पॉइंट्स. जर 3 पॉइंट मधून इक्वेशन जर पास होत असेल प्लेन पास होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली त्याचा कार्टेशियन फॉर्मच लक्षात ठेवा. कार्टेशियन फॉर्म इझी आहे, त्याचा वेक्टर फॉर्मकडे जाऊ नका. कार्टेशियन फॉर्म तयार करा, कार्टेशियन वरून आपण वेक्टर फॉर्म तयार करू शकतो पुन्हा. ओके, सो फॉर्म काय x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1. या टोटलचा डिटर्मिनंट जो काय असेल तो इक्वल्स टू 0. ओके, सो हा असणार आहे इक्वेशन जर 3 पॉइंट मधून पास होत असेल तर. ठीक आहे, सो आता हे तिन्ही टाइप तुमच्या लक्षात आले असेल. एक तर एका पॉइंट मधून पास होत असेल आणि डायरेक्ट वेक्टरला परपॅन्डिक्युलर असेल, पॉइंट मधून पास होत असेल किंवा दोन वेक्टरला पॅरलल असेल आणि 3 पॉइंट मधून पास होत असेल तर. ओके, आता याच्यानंतर पुढचा पॉइंट बघायचा आहे की आपल्याला प्लेनचं इक्वेशन तयार करायचंय जे की कोणत्या तरी दोन प्लेनच्या इंटरसेक्शन पासून तयार झाले, विच इज पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स. दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून ते काय होते पास होते. ओके, मग आता बघा दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून पास होते म्हणजे आपल्याकडे दोन प्लेनची इक्वेशन तयार असणार आहेत. पहिल्या प्लेनचं इक्वेशन असेल r बार डॉट n1 बार इक्वल्स टू p1 अँड दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन असेल r बार डॉट n2 बार इक्वल्स टू p2. सो या दोघांच्या इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या प्लेनचं इक्वेशन लक्षात ठेवा
आर बार डॉट n1 प्लस लॅम्बडा n2 इक्वल्स टू p1 प्लस लॅम्बडा p2. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. जर इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं असेल तर या पद्धतीनं पहिल्या प्लेनचं इक्वेशन प्लस लॅम्बडा इंटू दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन इक्वल्स टू 0 घ्यायचं आणि याच्यावरून फक्त ह्या लॅम्बडाची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. एकदा का लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट झाली, बरं आता हा लॅम्बडा जो असतो तो प्रत्येक एक्झाम्पल नुसार आपल्याला फाइंड आउट करणं फाइंड आउट करणं वेगळं म्हणजे काय, ह्यातला जो पॉइंट आहे हा लॅम्बडा जो फाइंड करायचा असतो त्याच्यासाठी कंडिशन काय दिलेली असती, एक तर हे जे काय प्लेन आहे ते प्लेन कशाला तरी लाईनला पॅरलल असेल किंवा लाईनला परपेंडिक्युलर असेल, प्लेनला पॅरलल असेल किंवा एखाद्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. सो लक्षात ठेवा, मग दोन लाईन पॅरलल, दोन प्लेन पॅरलल किंवा दोन प्लेन परपेंडिक्युलर आहेत, एक लाईन एक प्लेन पॅरलल आहे, हे सगळेच्या सगळे पॉईंट्स आपण काय पाहिलेले आहेत, व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यासाठी मी सेपरेट पॉईंटचा व्हिडिओ तयार केलेला आहे, बरोबर. सो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे या टाईपचे ज्यावेळी आपण एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू त्यावेळी दोन लाईन पॅरलल असेल तर काय करायचं असतं, दोन प्लेन पॅरलल असतील तर काय करायचं असतं, हे आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. सो हे लॅम्बडा कसं फाइंड आउट करायचं हे एक्झाम्पल नुसार चेंज होणार आहे. त्यामुळे असं काय कंपल किंवा आपण एक म्हणूया की असं काय फिक्स नाहीये की याच पद्धतीनं लॅम्बडा फाइंड आउट होतो, नाही. हे जे काय प्लेन आहे ते दुसऱ्या प्लेनला किंवा लाईन सोबत काय रिलेशन आहे त्याच्यानुसार आपल्याला हा लॅम्बडा फाइंड आउट करावा लागतो. एकदा का हा लॅम्बडा मिळाला की याच्यामध्ये पुट करायचं, आत मल्टिप्लिकेशन करायचं आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. सो सॉल्व्ह करून जे इक्वेशन तयार होईल ते इक्वेशन ह्या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून पास होणारं इक्वेशन असेल. ओके, सो एवढ्याच 4 पॉइंट वरती तुम्हाला एक्झाम्पल, ओके हा, एवढ्या 4 पॉइंट वरती प्लस अजून एक पॉइंट जो आहे तो पॉइंट या ठिकाणी लिहायचा राहिला माझ्याकडून. सो तो पण आपण घेऊया की डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम पॉइंट x1 y1 z1 इज. प्लेन जे काय आहे त्या प्लेनचं डिस्टन्स एखाद्या पॉइंट पासून एखादं प्लेन किती डिस्टन्स वरती आहे त्याच्यासाठीचं इक्वेशन लक्षात ठेवा. डिटर्मिनंट ऑफ ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d डिवायडेड बाय रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. सो एखाद्या पॉइंट पासून एखाद्या प्लेनचं जर डिस्टन्स तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो जे काय पॉइंट आपण आता इथं फळ्यावर लिहिलेले आहेत एवढ्याच पॉइंट वरती तुम्हाला सीईटीला एक्झाम्पल्स येणार आहेत. सो आय होप हे जे काय आपलं क्विक रिव्हिजनचं लेक्चर होतं हे क्विक रिव्हिजनचं लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्लेन या चॅप्टरवरचे एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे. सो अशाच प्रकारच्या व्हिडिओ लेक्चरसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.